भगवति भवलीला मौलिमाले तवाम्भः कणमणुपरिमाणं प्राणिनो ये स्पृशन्ति अमरनगरनारी चामरग्राहिणीनां विगतकलिकलङ्कातङ्कमङ्के लुठन्ति ब्रह्माण्डं खण्डयन्ति हरशिरसि जटावल्लिमुल्लासयन्ति स्वर्लोकादापतन्ति कनकगिरिगुहागण्डशैलात् स्खलन्ति क्षोणीपृष्ठे लुठन्ति दुरितचयचमूनिर्भरं भर्त्सयन्ति पाथोधिं पूरयन्ति सुरनगरसरित्पावनी नः पुनातु मज्जन्मातङ्गकुम्भच्युतमदमधिरामोदमत्तालिजालं स्नानं सिद्धाङ्गनानां कुचयुगविलसत्कुङ्कुमासङ्गपिङ्गम् सायं प्रातर्मुनीनां कुशकुसुमचयैः छिन्नतीरस्थनीरं पायान्नो गाङ्गमम्भः करिकलभकराक्रान्तरं हस्तरङ्गम् आदावादिपितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं पश्चात्पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम् भूयः शम्भुजटाविभूषणमणिर्जह्नोर्महर्षेरियं कन्याकल्मषनाशिनी भगवती भागीरथी पातु माम् शैलेन्द्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी पारावारविहारिणी भवभयश्रेणी समुत्सारिणी शेषाहेरनुकारिणी हरशिरो वल्लीदलाकारिणी काशीप्रान्तविहारिणी विजयते गङ्गामनोहारिणी कुतो वीची वीचिः तव यदि गतालोचनपथं त्वमापीतापीताम्बरपुरनिवासं वितरसि त्वदुत्सङ्गे गङ्गे पतति यदि कायस्तनुभृतां तदा मातः शान्तक्रतवपदलाभोऽप्यतिलघुः भगवति तव तीरे नीरमात्राशनोऽहं विगतविषयतृष्णः कृष्णमाराधयामि सकलकलुषभङ्गे सर्वसोपानसङ्गे तरलतरतरङ्गे देवि गङ्गे प्रसीद मातर्जाह्नविशम्भुसङ्गवलिते मौलौ निधायाञ्जलिं त्वत्तीरे वपुषो वसानसमये नारायणाङ्घ्रिद्वयं सानन्दं स्मरतो भविष्यति मम प्राणप्रयाणोत्सवे भूयाद्भक्तिरविच्युता हरिहराद्वैतात्मिका शाश्वती गङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतो नरः सर्वपापविनिर्मुक्तः विष्णुलोकं स गच्छति। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्याणां गोविन्दभगवत्पूज्यपादशिष्याणां श्रीमच्छङ्करभगवतां कृतौ गङ्गाष्टकं सम्पूर्णम्। हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडरीकवराहरे श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, अम्बा माता गंगा माता की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। भागीरथी कृपा सिन्धुर्भवानी भवनाशिनी, सागरा स्वर्गदाच्चैव सर्वसंसारगामिनी, गंगे गंगे नमस्तुभ्यं मातमते नमो नमः। कृपया देहि मे नित्यं त्वयमनिष्टाम् अखण्डिताम्, नमामि गंगे तव पादपङ्कजं, सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपम्, भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं, भावानुसारेण सदा नराणाम्। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। गंगा माता की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण विचार जर केला तर प्रत्येक गोष्टीचं वेगळं महत्व आहे. मानवी जीवन आणि सृष्टी यांच्यामध्ये अनुबंध ठेवलेला आणि त्यामुळे आपल्याकडे सण वार चिंतन याच्यामध्ये वैविध्यता आहे. नद्यांनाही खूप महत्व आहे, त्यातल्या त्यात गंगेलाही अधिक महत्व आहे. हे आपण भागवताच्या वेळेला बघितलंय, देवी भागवताच्या वेळेला पाहिलेलं आहे की किती रूपांनी तिचं अस्तित्व नर्मदेचं आहे महत्व. नर्मदा महिला तर चिरंजीव म्हणून म्हटलं जातं. भगवती गंगेला सुद्धा अपरंपार महत्व आपल्याकडे दिलेलं आहे आणि तिचं वैशिष्ट्य तसंच आहे.
आपल्या पुराणांतर्गत असं लक्षात येतं की हे भगवती गंगा 3-4 प्रकारांनी उत्पत्ती तिची झालेली आहे. मग ती वेगवेगळी आहे म्हणजे तिचं नक्की स्वरूप काय, असा एक शंका मनामध्ये येऊ शकते. तथापि एक समन्वय करायचा म्हटला तर लक्षात येईल आपल्याला प्रत्येक कल्पानंतर त्याच गोष्टी त्या घटना परत परत घडलेल्या आहेत. परिस्थिती वेगळीच आहे, सूत्र एकच आहे, ठिकाण वेगळं असेल, परंतु त्या ठिकाणी त्याचं महत्व तितकंच राहिलेलं आहे, त्याच प्रकाराने राहिलेलं आहे. म्हणून त्याला एक आगळं वेगळं महत्व सांगितलेलं आहे आपल्याकडे. म्हणून आपल्याकडे एक असा विषय घेतलेला आहे, तो म्हणजे मनुष्य जीवनामध्ये एक विचार जर पाहिला तर असं दिसतो की आपल्या ऋषींनी एक चिंतन व्यक्त केलेलं आहे. एक चिंतन आपल्याकडे लोकांनी व्यक्त केलेलं आहे की मनुष्य जीवन अत्यंत धगाधगीचं आहे. गीता सांगते कर्मानी बंधेन मनुष्य लोक आहे. मनुष्य लोक हा कर्मानी बद्ध आहे. मनाने जाणो, मनाने विचार करो किंवा कसंही करो, पण निर्दोष कर्म होणं अत्यंत कठीण असतं. म्हणून त्यातनंही त्या जीवाची सुटका व्हावी किंवा त्या जीवाला गती प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी एक विचार केला की सर्वसाधारणपणे मनुष्याच्या हातून 10 प्रकारचे महत्वाची पातकं कोणती घडतात त्याचंही विवेचन केलेलं आहे. आणि हे विवेचन करताना असं लक्षात आलं आपल्याला की 10 प्रकारची पातके ही घडत असतात. वाचिक 4, ऋषी मंडळींनी किती सूक्ष्म विचार केलाय बघा. मानसिक 3 आणि कायिक 3 ही कळत न कळत घडत असतात. त्यातून सुद्धा त्या जीवाची सुटका व्हावी म्हणून आणि गंगेची उत्पत्ती याचा एक मेळ घातला आणि ज्येष्ठ प्रतिपदा ते दशमी हा कालावधी जो आहे तो भगवती गंगेला स्वर्गातनं पृथ्वी तलावर यायला 10 दिवस लागले. आणि या 10 दिवसाच्या मध्ये 10 प्रकारची पातकं जातील म्हणून दशहरा म्हणजे 10 प्रकारच्या पातकांचा नाश हो आणि गंगेचं महत्व प्राप्त हो समजत जावं. मग कोणती 10 प्रकारची पातक आहेत? 4 वाचिक आहेत. अपशब्द बोलणं, खोटं बोलणं, निंदा करणं, भगवंताविषयी संशयाने पाहणं, अश्रद्धेने बोलणं. ही जी आहेत पातकं ही वाचिक आहेत. आपल्या मनात नसतंच खोटं बोलायला पाहिजे म्हणून, पण प्राप्त परिस्थिती अशी येते व्यवहाराच्या भूमिकेने की कळत न कळत त्याचा आश्रय घ्यावा लागतो. पण तो दुसऱ्याचं नुकसान होणं, दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होणं यासाठी उपयोगी होऊ नये. मग ते जे पातक अशा वेळेला घडणार त्याचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला.
की असं जर कळत न कळत करावं लागतं तर तुम्हाला त्याच्यातनं सुद्धा मुक्तता प्राप्त व्हावी. 3 मानसिक सांगितलेले आहेत. दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करणं, वस्तूची इच्छा करणं, वाईट भाव निर्माण होणं, हिंसा करणं, रागद्वेषाने मनामध्ये राहणं, ही पातक आहेत. आणि 3 कायिक आहेत. परदारागमन, हिंसा करणं प्रत्यक्ष आणि अनितीने वागणं. एक संत असं म्हणतात कायिक पातकांसाठी की आपण मत जाने दो शरीर, मन गया तो जाऊ, मन जात आहे तर जाऊ दे, पण शरीराने तुम्ही जाऊ नका. शरीराने तिकडे फिरकू नका. अशा पद्धतीने सुद्धा संत एक विचार व्यक्त करत असतात, म्हणून ती पातक म्हटलेली आहेत. अशी पातकांचा नाश व्हावा, मनुष्य जीवन सुखी व्हावं आणि त्यासाठी या सगळ्याचा विचार इथे केलेला आहे. तीर्थाचं महत्व आपल्याकडे पुष्कळ आहे. नारदांनी भक्ती सूत्र दिले, पण त्याच्यात तीर्थीम कुर्वन्ति तीर्थाणी म्हणून एक विषय सांगितलेला आहे. नारदांच्या मताप्रमाणे नद्या हा सुद्धा एक भगवंताचा अवतार आहे. नद्या म्हणजे उताराकडे वाहत जाणारी नैसर्गिक शक्ती आहे. नैसर्गिक शक्ती आहे, उताराकडे जाणारी आहे. या ठिकाणी विचार व्यक्त होतो गंगेबद्दल, जो देवी भागवतांनी सांगितलाय त्याप्रमाणे जर विचार केला तर गंगेची उत्पत्ती ही विष्णूंच्या पायापासून झालेली आहे. आपण म्हणतो विष्णूंच्या पायापासून सगळं, तसं नुसतंच झालं नाहीये, तर तिथे त्याचं एक महत्व फार वेगळं आहे. देवी भागवतामध्ये तो सविस्तर विषय आलेला आहे. राधा आणि कृष्ण एकत्र असायचे. एकदा गोलोकामध्ये होते आणि दोघही बोलत बसले. किती वेळ गेला कळलं नाही. पुष्कळ शोधाशोध झाली. लक्ष्मी माता म्हणाल गेलेत कुठे, दोघही दिसत नाहीत, म्हणजे कुठेतरी आहे. शोधत शोधत आल्या आणि शोधता 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 त्यांना गोलोकामध्ये दूरवर दिसलं की ते 2 जण आहेत. कृष्णाने पाहिलं आणि 2घही जण तिथून गुप्त झाले. आता त्या तिथे पोहोचल्या नाहीत, मग गेले कुठे. मग पुन्हा बघितलं, पुन्हा तिथे दिसले, तिथे गेल्या. असं करत करत भ्रमण पुष्कळ झालं दोघांचंही. आणि मग दोघही जलरूप झाले आणि विष्णूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये जाऊन पाणी रूपाने बसले, नीर रूप. आता कुठेच सापडे ना. लक्ष्मी देवी अस्वस्थ झाल्या. मग ते सगळेच जण गेले ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवही म्हणाले मी कुठे शोधणार बाबांनो, चला आता आपण जाऊ विष्णूकडेच. महाविष्णू परमा शेषशाही नारायणाकडे आले, प्रार्थना केली. आता दोघही दिसत नाहीयेत, परंतु
आहेत कुठे मग असा शोध सुरू झाला. विष्णू हसले, म्हणाले काळजी करू नका, आहेत. कुठे? माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये बसलेले. मग आता अंगठ्यात जर बसले तर आता त्यांना प्रगट करा. ते तसे प्रगट होणार नाहीये. आणि त्यांना आता जळणार कोणते? निररूप झालेत. म्हणून गोलोकीचा कृष्ण आणि राधा हे जे आहेत ते जलरूप झालेले आहेत. म्हणून पुन्हा त्यांचं अस्तित्व तिथे दिसणार नाही, भावरूपाने आहे. मग गेले कुठे? मग ते तिथून विष्णूच्या पायातनं देवानी मग आता घेणार कसं म्हणाले? तर म्हणाले मी कमंडलू मध्ये घेतो माझ्या ब्रह्मदेव. म्हणून ते कमंडलूत घेतले आणि तिथून ही स्वारी निघालेले आहे. तर ती जी सुरू झालेली गंगा आहे त्या गंगेचं वैशिष्ट्य आहे की ही ती गंगा जलरूप म्हणजे कृष्ण आणि राधेचं स्वरूप आहे. हे कुठे आहे असं म्हणाल तर योगायोगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन आलेलो आहोत. हिमालयात डोल नावाचं गाव आहे. खूप उंचावर आहे. पण तिथे एक आमचं जेव्हा जाणं प्रवास, मला वाटतं सुंदरी तेव्हा होता, अशा शेडगे आल्याने त्याही होत्या बहुतेक त्या वेळेला. आमचं जाणं झालं तर तिथे कर्नाटकातले एक कल्याण स्वामी म्हणून आहेत. त्यांनी तिथे भगवतीचं मंदिर बांधलंय, पण ते श्रीयंत्रातलंय. जगदंबेचं मंदिर श्रीयंत्रात बांधलेलं. म्हणून आम्ही दर्शनाला गेलो. त्यांनी बघितलं आणि त्या दिवशी मला वाटतं सुंदर एकादशी होती नाही का? कल्याण स्वामींची भेटलो तेव्हा दुसऱ्या दिवशी द्वादशी होती. तर ते म्हणाले, आम्ही म्हटलं जाणार सकाळी, आप ऐसे नहीं जा सकते म्हणाले. मग त्यांनी सांगितलं, माझ्याकडे बघितलं, म्हणाले आप वैष्णव है, वैष्णव साथ है, ऐसा नहीं जाने देंगे. ऐसा करो, मैं यहाँ से एक जगह पर भेज देता हूँ आपको, वहां जाइए, आप क्या आप दर्शन करते हैं देख लीजिए. म्हणून मग आम्ही ठीक आहे म्हटलं. मग त्याने एक माणूस दिला बरोबर. तिथून 8 किलोमीटरवर ती जागा आहे. देवदाराचं सगळं जंगल आहे आणि दिवसा सुद्धा अंधार, असं देवदाराचं जंगल. मग आम्ही गेलो हळूहळू. तिथून मग ते आतमध्ये जायचं होतं. मग तिथे आतही गेलो आम्ही. मग त्या ठिकाणी विष्णूंच्या पायातनं प्रगट झालेली गंगा आम्हाला दर्शन तिथे झालं. तिथे अतिशय सुंदर जागा आहे. इतकी थंडी, इतकं गार. कोणी मग म्हटलं एवढं आलेलं आहे जवळ, आपण असं नको जायला, आता आपण स्नानही करण्याचा प्रयत्न करू. कोणाची तयारी नाही. म्हटलं मी करतोय, तुम्ही मला मध्ये विरोध करू नका. आणि मग तेवढ्या ह्याच्यामध्ये माझं मात्र गंगा स्नान झालं आणि ती गंगा तिथून प्रगट होऊन भूतलावरती आली. ही तिथे त्याची ती धारण आहे. अशामुळे गम्यते प्राप्यते भगवत पदाम ये सान गंगा. गंगा म्हणजे अविरत वाहत असलेल्या प्रभूचा प्रेम प्रवाह आहे. आणि ज्याचा अनुभव आल्यानंतर भगवत पद प्राप्त होऊ शकतं, अशी ग्वाही या ठिकाणी दिलेली आहे. हा प्रेम प्रवाह आहे. राधा आणि कृष्णांचा
प्रेम प्रभाचा भगवत प्राप्तीचा तो विषय आहे. आणि म्हणून हे स्वरूप असतं, त्याचं चिंतन करायचं असतं 10 दिवस. पण आपल्या उपलब्धतेमध्ये आपण फक्त हे 5 दिवस शंकराचार्यांचं एक गंगाष्टक म्हणून एक काव्य आहे, त्याच्यावरती आपण चिंतन करत भगवतीचं चिंतन करणार आहोत. भगवती भवलीला मौलिमाले तवाभ्यम कणमण परिमाणुं प्राणियो स्पृशन्ते अमर नगर नारी ग्रहीणा विगत कल कलांकत तुट्टमठ्ठम लुड्ढते. जगद्गुरु शंकराचार्यांनी तिचं वर्णन केलेलं आहे. हे ऐश्वर्यवती माते गंगे, तू जणू भगवंताचं कौतुकाने धारण केलेली असलेली त्याच्या गळ्यातील माळ आहेस. तुझ्या पवित्र जलाच्या एका थेंबाला आणि तुषाराला कोणी स्पर्श केला की ते कलियुगाच्या सर्व पापापासून मुक्त होऊन ते स्वर्गामध्ये सुखेनैव जाऊ शकतात. त्या गंगेच्या पाण्याचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणून या वेळेला ज्याला शक्य असेल त्यांनी, गंगा जर घरी असेल तर हे केलं तरी चालेल, की आपण प्रत्येक वेळेला गंगा किनारी जाऊ शकत नाही. पण आपल्याकडे एक महत्व मात्र खूप आहे. कुठेही तीर्थक्षेत्राला गेलात तर आपल्याकडे म्हणायचा प्रघात आहे, गंगा किनारी जाऊन आलो. जे वारकरी जर पंढरीत गेले तर गंगेचं स्नान करून आलो किंवा गंगेला चाललो, म्हणजे जातात चंद्रभागेला, पण म्हणताना हा म्हणायचा प्रघात आहे, गंगेचं स्नान करतोय. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ही भगवंताची शक्ती आहे, हिचं महत्व आहे. आणि म्हणून भगवंत कोण आहे? माऊली ज्ञानेश्वर सांगतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य वसती जेथे ते मानिजे भगवंत. एका ओवीमध्ये भगवंताचं वर्णन माऊली ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. तो आहे कसा? त्याच्याकडे यश आहे, त्याच्याकडे श्री आहे, त्याच्याकडे औदार्य आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. हे सगळं त्याच्याकडे आहे. तो भगवंत आहे. भगवंताकडे आहे ते सामर्थ्य भगवतीकडे पण आहे. त्या भगवतीमुळे तो भगवंत प्रगट होत असतो. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ते म्हणतायत कणम अणु परिमाणम प्राणियो ये स्पृशन्ते. स्पृशन्ते म्हणजे पवित्र करणे. तो जीवाला पवित्र करत असतो. म्हणून आपल्याकडे प्रघात आहे बघा. तुम्ही मुंज मुलगाची झाली की 16 दिवस तरी एक म्हटलेलं आहे. या आपत प्रसंग कसे येतात बघा. म्हणून आपल्याकडे संस्कृती आणि धर्मानी यांचा मेळ आहे. ते आता कोणी पालन करत नाही, त्याचे परिणाम दुष्परिणाम होतात. की 16 दिवस एक शब्द असायचा महत्वाचा, सोळणं. न्हाणं 16व्या दिवशी झाल्याशिवाय घराबाहेर पडू नये. पण निदान परगावी तरी जाऊ नये. आता असा काळ नाहीये की घरामध्ये बसूनच चालेल. पूर्वीचा काळ ठीक होता, आता नाही चाला. पण परगावी तरी जाऊ नये, वेश तरी ओलांडू नये. पण आता कौतुकाने काय होतंय ते बघतोय. आणि नंतर पहलगाम घडतंय. विवाहाला 5-6 दिवसच झाले नाही
तोच प्रसंग कसा उभा राहिला. आम्ही मर्यादा सगळ्या आम्ही पण ओलांडतोय, त्याला सहाय्य होत नाही ना, करू नये असं. ती अदृश्य शक्ती खेचतच असते आणि त्याला ती पूरक नाश व्हायला पूरक ठरते. आणि म्हणून 16 दिवस त्या मुंज मुलाचं तीर्थ घेण्याचा प्रघात आहे. आता तोही राहिलेलं नाही. उजव्या अंगठ्याच्या पायाचं तीर्थ हे घेतलं जायचं, एक वेळ होती अशी. कारण त्याच्या त्या उजव्या अंगठ्यामध्ये भगवती गंगा त्यावेळेला प्रगट असते. ही धारण आहे. आता त्या धारणेनुसार तुम्ही पाहणार आहात का तुम्ही त्याला एक अंधश्रद्धा म्हणणार आहात, तो ज्याचा त्याचा विषय आहे. पण ते घडत असतं तिथे. अशा प्रकाराने ते म्हणतायत. आणि मग तिथे स्वरूप काय होतं, तिचा कण जरी आपल्या वाट्याला आला तरी आचार्य म्हणतात की बाबा रे, हे तसं नाहीये. ते तुला जर बघायचं असेल तर ह्या साध्या साध्या गोष्टी, मग आजचा राहिला विषय, जर कोणाकडे गंगा जर असेल तर एक चमचा भर गंगा, 2 चमचे गंगा, काय ते शक्य असेल तर पाण्यामध्ये टाकू नये. अंघोळीच्या उलट करतात लोक. गंगा सगळ्याला घेऊन समुद्राला मिळते, समुद्राला मिळते म्हणून त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. तर गंगेमध्ये आपला प्रवाह टाकायचा पाण्याचा. जे एक थोडीशी जर गंगा घेतली तर ती आपल्या तांब्यामध्ये असू देत, ह्याच्यात असू देत, जगामध्ये, आणि त्याच्यामध्ये पाणी मिसळायचं, ते अंगावर घ्यायचं, ते गंगा स्नान होतं. तुम्ही बादलीमध्येच टाकलं किंवा गंगाळात टाकलं तर ते स्नान तसं ते मिळत नाही. फरक आहे. कोणी कोणाला मिळायचं, पाणी गंगेला मिळालं पाहिजे. म्हणून सगळ्या गंगा तुम्ही जर पाहिलं, बद्री पासून निघालात तर बद्रीला अलकनंदा नित्य आहे. अमरगंगा नगरात तिकडे म्हटलेलं आहे, अलकनंदेच्या इथे वरती, बद्रीनारायणाच्या वरती तिचा उगम आहे. त्या ठिकाणी ती प्रवाहाने खाली 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 येते. तिला अनेक नद्या मिळतात. एकूण महत्वाच्या 6 नद्या मिळत असतात. आणि वैशिष्ट्य गंमत अशी आहे बर का, अलकनंदा वेगळी पाणी आणलं, कर्णप्रयाग वेगळं आणलं, सरस्वतीचं वेगळं आणलं, भागीरथी तीर्थाचं वेगळं आणलं, धवलगिरीतनं निघालेल्या गंगेचं वेगळं आणलं, धौल गंगा. तर ते पाणी टिकत नाही. हे सगळं पाणी देवप्रयागला एकत्र येतं आणि देवप्रयागला त्या पाण्याला गंगा संबोधलं जातं. तिथून तो प्रवाह गंगेचा म्हणून येत 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 तो पुढे ऋषिकेश आणि हरिद्वारला 2 भाग होतात. हरिद्वारला 2 भाग जे होतात त्याच्यातला एक कणखलला जातो आणि कणखल मधनं 2 भाग होतात. एक जातो शुकतालकडचा आणि एक आहे दक्ष प्रजापतीची भूमी, की जिथे सतीने आपला देह अग्नी स्वाधीन केला, ती जागा. आणि पुढे ते दोन्ही प्रवाह पुन्हा एक होतात आणि मग ते हळूहळू आपल्या गंगा यमुना म्हणजे या प्रयागराजला येतात. तिथे अनेक नद्या मिळतात. तो प्रवाह पुढे येतो तेव्हा पंचनदी संगम आहे, घाट आहे काशीला. काशीला गेलात तर स्नान कुठे करायचं सांगतो, पंचघाटावर करावं, कारण 5 नद्यांचा संगम तिथे आहे.
अशी वाराणसी, गंगा, यमुना, सरस्वती आणि तो गंगा प्रवाहाला मिळालेला. उगीच दिसतंय म्हणून डुबी मारली असं करू नका. कधी जाण्याची वेळ आली तर लक्षात ठेवायचं. तंत्र आहे ती सगळी. आणि भगवती गंगेचं दर्शन व्हायचं असेल तर तिथेच होऊ शकतं. पुढच्या प्रवाहामध्ये असेल नाही असं नाही, पण जरा अवधी वेगळा आहे तो सगळा. आणि म्हणून आपल्याला ती एक माहिती सांगितली. असं हे तिचं स्वरूप आहे. हे षडगुण ऐश्वर्य संपन्न म्हणून योग वासिष्ठांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. शंकरांचं ऐश्वर्य म्हणजे भगवती ऐश्वर्यवती आहे. याचा अर्थ ती प्रेम गंगा आहे, प्रेम प्रवाह आहे. याज्ञवल्क्यांनी विचारलं एकदा, तुझ्याकडे आहे काय? तेव्हा म्हणाले, माझ्याकडे काहीही नाही. मग आहे काय? माझं मन, बुद्धी, चित्त सुद्धा माझ्याकडे राहिलेलं नाही. मग गेलं कुठे? म्हणाले, माझं फक्त एका ठिकाणी आहे, एकरूप झालेले गंगा प्रवाह. ती ज्ञान संपन्नता देणारी. गंगेचं महत्व हे आपल्याला तसं होतं का? जाणीव होते का? आपण अनुभवतो का? हाही एक भाग आहे त्याच्यातला. आणि म्हणून हे स्वरूप त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून भगवंतानी सुद्धा आपल्या मस्तकावरती शंकरांनी तिला धारण केलेलं आहे. गळ्यातही ती आहे. हा प्रेम प्रवाह म्हणजे भगवंताचं वैभव आहे. भक्त साधक आनंदित प्रफुल्लित झाला पाहिजे. तो आनंद आम्हाला वाटतो का? हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, याचा ह्या कलियुगात त्याचा स्पर्श जरी झाला तरी सुद्धा तुझं जीवन हे सफल संपन्न होऊ शकतं. अशी ही गंगा भगवती सहाय्य किती प्रकारांनी करते. उदाहरण म्हणून सांगतो. म्हणजे उदाहरणे घडलेला प्रसंग, म्हणजे उदाहरणच आलं ते अनुभवायला. असं आलं, एक वर्ष बद्रीमध्ये कथा करायची. सगळेजण आम्ही निघालो. हरिद्वारला रात्री पोचलो आणि तिथून गाडीने निघालो. उशीर झाला म्हणून पिपलकोटीला पोहोचणं शक्य नव्हतं, म्हणून ऋषिकेशला थांबलो. सुंदर गंगेचा पाण्याचा खळखळाटाचा आवाज येतोय. तेव्हाही द्वादशी होती आणि सगळेच जण दमले होते, सगळे झोपले होते. मी मूर्ख तेवढा जागा होतो. त्या आवाजाचा इतका वेध लागला होता की मला झोपही आली नाही, पण मी आपलं शांत छान होतो. म्हटलं नको इथे बसायला, आपण जावं आणि स्नान करून येऊन अन्नी आवरावं, म्हणजे पुढचं निघायला मोकळे. म्हणून थंडीचा मी एकटाच बाहेर पडलो. आणि आवाजाच्या ओघाने चाललोय. रात्र होती, दिवे फार नव्हते रस्त्यावरती. पण काही अंतर गेलो आणि 12-13 कुत्री अंगावर धावून आली. घाबरलो, तरी सांगतो. म्हटलं जाऊ दे, चावलं तर कथा सांगायचं, लोकांची अडचण नको, आपल्यालाही अडचण नको, जाऊ दे, इच्छा दे भगवतीची, म्हणून मागे फिरलो. तेवढ्यामध्ये वैशिष्ट्य, त्या झुडपांमधून डाव्या हाताने मी निघालो गेलो आणि माझ्या उजव्या हातातून एक यती कोणीतरी बाहेर आले. क्यों बेटा, कहाँ जा रहे हो? अरे गंगा स्नान करने के जा रहा था, लेकिन ये कुत्ते भूखता है ना. अरे कुत्ते तो भूखने वाले ही है, आपका संकल्प है ना, चलो हमारे साथ. आणि तो घेऊन गेले की मला. आणि एकही कुत्र नव्हतं. क्षणार्धात गेलो कुठे, मलाही प्रश्न पडला. पण ठीक आहे, जाऊ दे, आता ते बरोबर
नाहीत नको तरी जाऊ चाल. वाळवंटात आलो. पलीकडे तो लक्ष्मण झुला दिसत होता, त्याच्या खालच्या बाजूला होतो उजव्या हाताला वरती गीता भवन, आणि आम्ही खाली उतरलो. आता तो काय कौपीनवरच पटापट त्याने छाटी काढली. कौपीनवर ते मला जरा माझे 2 थंडीची कवच कुंडल काढायला वेळ लागला. काढलं, उपरणं नेसलं, म्हटलं चला. आई आहे बेटा. आले, म्हणाले लव डुबी. मी केलं, डुबकी मारली, पण स्वतःचा जीव सांभाळण्यात त्यांच्याकडे कुठे लक्ष गेलं, ते कुठे मला दिसेच ना. म्हटलं मी चुकलो की काय. मग गेले कुठे, गेले कुठे, काही समजेना. मग भीती वाटायला लागली, अरे आपल्यामुळे काही झालं की काय, यांचं कुठे गेले, दिसत कसे नाही. जाऊ दे आता, तर मी तर किती वेळ पाण्यामध्ये थांबणार, थंडी गार वार सगळं. असं म्हटलं चला निघा. परत येईपर्यंत मला कुठेही काहीही अडचण आली नाही. पहाटेची वेळ, गंगा स्नान झालं, घरी आलो, मग रूमवर आलो. अनेक आवरलं, सगळेजण उठले. सौभाग्यवती म्हणाले, अहो तुम्ही गेलात तर आम्हाला का नाही नेलं? तुम्हाला जायचंय का, चला परत. आता त्यावेळेला थोडं उजाडलं, अंधार उजाड अंधार असं होता, थोडा अगदी लक्क अंधार नव्हता. मग गेलो. तो एक माणूस भेटला, किंवा कहा जा रहे, म्हटलं काही नाही, मी चाललोय इकडे गंगाचा. अरे वहां कहा जाते हो आप, यहाँ आइए, यहाँ से सीधी सीढ़ियां उतार कर जाइए, गंगा के पास ही आप पहुंचेंगे. मग मी आम्ही दोघे त्या अंधारात चाच पडत गेलो, आणि बरोबर आम्ही इतक्या चटकन गेलो, म्हणजे सकाळी वेळ लागला, पण तेवढ्या वेळात आम्ही त्या गंगा प्रवाहापाशी पोहोचलो. आता उजाडलं होतं. उजाडल्याशिवाय अर्घ्यदान देता येत नाही, तर्पण करता येत नाही. ओला पिळा बरोबरच होता उपरण्याचा. त्यांना म्हटलं, म्हणे माझ्याकडे कपडे नाही, मी आपलं प्रोक्षण करते, करा. म्हटलं काय करायचं. तोपर्यंत पुन्हा मी कपडे उतरले, ओला पिळा होता तो नेसला, आणि स्नान केलं, अर्घ्यदान दिलं, जप म्हटला थोडा, आणि तर्पण केलं, आणि परत फिरलो. अक्षरशः सगळं पुरं झालं. मग हे करणारं कोण होतं? माता गंगा हे सगळं पुरं करत असते. आपण त्या भूमिकेने तिच्याकडे पाहायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी जगद्गुरूंनी विचार करताना केलेला आहे की कलियुगामध्ये सर्व पापातून मुक्त ही गंगा प्रवाह करत असतो. ही भवलीला मौलिके म्हणून त्यांनी तिचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकाराने त्याच्यामधून ती पुढे मार्गही देत असते, हे तिचं वैशिष्ट्य आहे. पुढे जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, ब्रह्मांडम खंडन्ते हर्षिरे जटावल्ली मुल्लासयन्ते स्वर्गलोका वदन्ते कनकगिरी गुहागंड शैलास्खलन्ते शोणी पुष्टे लुट्यन्ति दुरित चयमुनिर्निर्भरं भर्तारहर्तिं पयोधि पुरयन्ते सुरनदी सरिता पावनी न पुन्हा. अत्यंत वेगाने, त्यामध्ये 3 विचार आहे. अत्यंत वेगाने तुझा प्रवाह हे ब्रह्मांड भेदन करत असत. शंकरांच्या मस्तकातील जटारूप वेलीत तू टवटवीत राहतेस. स्वर्गातून भूलोकावर वेगाने येताना सोन्यासारख्या चकाकणाऱ्या पर्वतावरून तू आदळत असतेस. गुहांसमोर उडी घेत सुळक्यावरून सरपटत घसरत
सपाट प्रदेशावर लोळण गे, पापांच्या झुंडींना स्वतः सामर्थ्याने टवटवीत करत, मार्गातील सगळे खड्डे तू भरून काढून स्वर्गातून भूवर येणारी नदी आम्हाला सदैव पवित्र करो, ही प्रार्थना शंकराचार्य करतायत. यामध्ये 3 गोष्टी दिसतात आपल्याला. एक आहे प्रवाहाचा प्रभाव काय आहे. या गंगेचा जो प्रवाह येतो ना, त्याचा प्रभाव काय आहे. गंगेच्या जटातील प्रभाव काय आहे. जटा ज्या आहे त्याच्यामधला प्रभाव काय आहे आणि या प्रवाहाचं सामर्थ्य काय. अशा 3 गोष्टी या श्लोकामध्ये दिसतात. म्हणजे इथे प्रभाव वेगळा आहे, सामर्थ्य वेगळं आहे आणि तिचा सामर्थ्यातलं प्रभावीकरण जे आहे ते वेगळं आहे. आकर्षक अशा प्रदेशातनं ती वाहत येते. मोहकय स्वरूप, मन विलोभनीय आहे आणि म्हणून इथे प्रवाहाचं सामर्थ्य त्यांनी बघितलंय. आता ब्रह्मांड भेदन म्हणतायत. त्याचा अर्थ इथे 2 प्रकारचा आहे. एक आहे मनुष्याच्या जीवनात 2 गोष्टी आहेत. एक अंतरंग, एक बहिरंग. ब्रह्मांड भेदनाचा संदर्भ अंतरंगाशी आहे. अंतरंगाशी आहे याचा अर्थ योगशास्त्राशी आहे. का तिथे हे होऊ शकतं, तर त्या ठिकाणी हे योगशास्त्राचा अनुबंध त्याच्यामध्ये, त्या प्रवाहामध्ये आहे. षटचक्र भेदन झालं जीवाच्या ठिकाणी की ही धारा रूपानी शक्ती अंतरंगामध्ये धावत असते. तो प्रभाव इथे आचार्य व्यक्त करतात. धारा आहे बघा कशी आहे काय. खरं म्हणजे ती राधा आहे. राधा जेव्हा सहस्र शीर्षामध्ये जाते तेव्हा ती उलटा प्रवाहाने वाहते. ज्ञानेश्वरी 6वा अध्याय. आणि तो जो उलटा प्रवाह होतो तो राधेचं स्वरूप धारेमध्ये येतं आणि मग जीवाला, देहाला, अवतीभोवती ती एकदम सतेजता वेगळी येऊन जाते. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी वर्णन करताना केलेलं आहे की ती साधना एकांतातच करायची आहे, ती कोणासमोर नाही. कारण त्याचा परिणाम असा आहे की त्याचं वर्णन त्यांनी केलंय की ती अवस्था एक अशी येते की सगळं रक्त मांस ती कुंडलिनी खाऊन टाकते आणि मग तिचं भरण पोषण होतं आणि त्यावेळेला त्या देहामध्ये दिव्यता येते. हे वर्णन 6व्या अध्यायात आलेलं आहे. अरविंद घोषांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट ही आलेली आहे. अरविंद बाबू म्हणाले मलाही हा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून त्यांनी 6 महिने पॉंडेचेरीला असताना 6 महिने सांगितलं मला कोणीही भेटायचं नाही, मी कोणालाही भेटणार नाही, तुम्ही एक करा आता. म्हणाले काय करायचंय, तर मला सांगेल लागेल तेवढंच मी तुम्हाला बाहेर कळवेन चिठ्ठी देऊन, बाकी कोणीही मला बघू नका, मी बघणार नाही कोणाला. त्याप्रमाणे त्यांचा एकांत सुरू झाला. 4 महिने झाले शिष्यांना राहावे ना एका शिष्याला. कसे आहे ते तरी बघूया आपण लांबून. त्यावेळेला ते बघून त्याने लपून पाहिलं, तो बेशुद्ध पडला.
मग त्यांनी सांगितलं, मला अरविंद बाबू सबंध हाडाचा पिंजरा आणि सगळं खाल्लेलं गेले मांस वगैरे, तरी ते आहेत. मग हे भरण पोषण नंतर झालं कोणाकडून? तर ही जी राधा शक्ती आहे, धारा रूपाने आलेली, ती ते करत असते. आणि याचा अनुभव घ्यायचा असेल तर देवप्रयाग नंतर, देवप्रयागला अनुभव येऊ शकतो किंवा ऋषिकेशला, हरिद्वारला नाही. तिथे संत आहे, ऋषिकेशला संत आहे, पण ऋषिकेशला जरा वेगळी स्थिती आहे. आणि म्हणून षटचक्र भेदन तिथे होतं. म्हणून जीवनातल्या दोन गोष्टींचा विचार सांगितला त्यांनी. ब्रह्मांड खंडती हरिशिरसी असा शब्द शंकराचार्य वापरतात. नुसतं ब्रह्मांड भेदून येत नाही, तर अंतरंगामध्ये योगशास्त्राप्रमाणे तिथून तिचा प्रवाह हा शरीराचं भरण होणं वेगळं आणि तुष्टी होणं वेगळं. अन्नाने पोट भरे पण तुष्टी होईल असं नाही. भरण पोषण आणि तुष्टी याला महत्व आहे सगळ्यात. ही तुष्टी जी असते ना, ती एक आत्मिक आनंदाची असते, आत्मिक समाधानाची असते. तुम्ही काही खाल्लं नाही खाल्लं तरीही तुम्ही संतुष्टच असता. ही तुष्टी आत्म भरण पोषण करणारे हे योगशास्त्र आहे. आणि म्हणून हे त्या ठिकाणी सांगतायत, जीवाच्या कल्याणासाठी त्या जगाच्या अंगणामध्ये शिवत्वाकडे जाण्याचा मार्ग कोणता असेल तर गंगा स्नान आहे. गंगा प्रवाह म्हणजे प्रेम प्रवाह आहे, जो प्रेमाने ओथंबलेला असतो. त्याचा प्रवाह वेगळा आहे आणि त्याचा प्रभाव वेगळा आहे. प्रवाह दिसणार आहे, प्रभाव हा जाणवणार आहे. प्रभाव जाणवतो आपल्याला, म्हणून व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वेगळा असतो. व्यक्ती म्हणून वेगळा आहे, पण व्यक्तिमत्वाचा प्रभाव वेगळा असतो. हे ते या ठिकाणी क्लास घ्यावा लागत नाही. व्यक्तिमत्वाचे क्लास किती निघू देत, पण तिथे प्रभाव पडेल असं नाही. आणि म्हणून यासाठी प्रभाव कसा आहे? ब्रह्मांड भेदनाचा प्रभाव आहे. दुसरा अर्थही तिथे, तो म्हणजे अज्ञानाचा नाश होतो. पाण्यात एक शक्ती आहे, ती कोणत्याही पाण्यात आहे. गंगा पाण्यात आहे ती गोष्ट वेगळीच, आहेच आहे. पाण्यात मग आता म्हणाल कुठे असते ती शक्ती? झोपेतून उठल्यावरती पाण्याचा हबका चेहऱ्यावर डोळ्यांवर घेतल्यानंतर काय वाटतं, हा ज्याचा त्याने अनुभव बघा. होतो का नाही? म्हणजे अलीकडल्या भाषेतला शब्द म्हणजे फ्रेश वाटतं का नाही? मग कोण करताय? पाणी करताय. हा पाण्याचा प्रभाव आहे. गरम असो गार असो, प्रभाव येतो. तिथे तर गंगा स्नानच आहे, तो येणार नाही का? आणि म्हणून हे त्याच्या ठिकाणी आपल्याला अनुभव घेता येतो. आळस, संताप, कामादी विकार अशा एकूण मनुष्याकडे 7 अविद्या आहेत. त्याचा नाश घडला पाहिजे. आणि म्हणून प्रेम प्रभावाने बाह्य इंद्रियांचा आळस जातो. या गंगा प्रवाहाने किंवा पाण्याच्या प्रभावाने बाह्य इंद्रियांचा आळस जातो. इंद्रियांचा आळस हा वेगळा असतो. हे घडलं नाही तर मनुष्य निराश होतो आणि दुराचारी बनतो. म्हणून तितक्या तादात्म्यतेने आपण या पाण्याचं महत्व जाणायला पाहिजे. गंगा प्रवाहाचं तर अधिकच आहे. म्हणून ब्रह्मांड भेदन म्हणजे ब्रह्म ही अद्वितीय शक्ती आहे. तिच्या भोवतीचं जे वलय आहे
त्याचा भेदन याचा अर्थ आळस, संताप, कामादी विकार याचं भेदन हा अंतर्गत सूक्ष्म अर्थ म्हणजे तो आहे. ते भेदन झालं पाहिजे. आणि म्हणून या सर्वावर ज्ञानदेव म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोक. हा संसार म्हणजे सगळा जो आहे ना चाललेला जीवन प्रवास, तो सुखाचा करायचा. आणि मन म्हणजे काय, परत त्याच्या पुढचा अर्थ आहे आळस आणि बुद्धीचा आळस, मनाचा आळस जाणं याचाच अर्थ आहे ब्रह्मांडाचा नाश कर. ब्रह्मांड भेदन म्हणजे या गोष्टी नष्ट होणं. गंगेच्या स्पर्शाने अमर तत्वाचं ज्ञान आहे. दुःखरूप संसार सुखरूप होतो. दुःखरूप संसार आहे तो सुखरूप होऊन जातो आणि त्याच्यामधून एक विलक्षण असं सामर्थ्य प्रगट होत असतं. ज्ञानदेव वर्णन करतानाच करतात त्याचं एका ठिकाणी त्या अवस्थेचं, ब्रह्मांडाचे भुवनी कमळते सुंदर, पाकोळ्या साचार चार भेद, औट हात स्थूळ अंगुष्ठा सूक्ष्म पूर्वार्ध कारण जाय राया, महाकारण मसुरा मात्र सदोदित, ब्रह्मरंध्र साध्यंत वसतसे, चहूशून्य वर्ण देह चार पहा, कृष्ण नीळ शोभा विकासाचे. ज्ञानदेव म्हणे, फार न म्हणो काय सहस्र जळी निश्चय आत्मा आहे. योग मार्गातलं हे वर्णन या श्लोकाला अनुसरून ज्ञानदेवांनी वर्णन केलेलं आहे. ते सगळं इथे ते म्हणतात, ही जी भगवती गंगा आहे तिच्या माध्यमातून हे सगळं घडत असतं, याचा अनुभव घेता येतो. ब्रह्मांड आकाशात एक सुंदर कमळ आहे म्हणतात. त्याला देहरूपी चार पाकळ्या आहेत. सूक्ष्मदेह, जडदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह हे आपल्याकडे शास्त्रकारांनी स्वीकारलेले देहाचे गोष्टी आहेत. त्याच्यातला स्थूल देह आपल्याला कळतो, सूक्ष्म देहही आपल्याला समजत असतो, पण तो स्वतःच स्वतःला. कारण आणि महाकारण देह जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी योग साधना असायला लागते. आणि त्याच्याही पुढे तीत अवस्था म्हटलेला आहे. समर्थांनी तुर्यातीत म्हणून स्वीकारलेलं आहे. ती अवस्था ही या चारीच्याही पलीकडे आहे असा त्या ठिकाणी भाग दिसतो. स्थूल देहरूप पाकळी 3.5 हाताची आहे. ज्ञानदेव सांगतात ती 3.5 हाताची आहे. सूक्ष्म देह रूप पाकळी अंगुष्ठा एवढी. सूक्ष्मदेह कसा आहे, अंगुष्ठा एवढा आहे. आणि म्हणून देह अर्धा पेरा एवढंच आहे. ते महाकारण देह पाकळी मसुराच्या आकाराची आहे. त्याचंही वर्णन ते करतायत. आणि ब्रह्मरंध्रातील कमळातला मग एक निळसर प्रकाश प्रगट होतो. निळा रंग कशाचा आहे, रंगाचं तत्वज्ञान, ज्याच्यावरती गुरुदेव रानड्यांची परंपरा आहे. ते रंगाचं तत्वज्ञान सगळं सांगत असतात. त्याच्यावरती म्हणतात, तुम्ही ध्यानाला बसलात आणि त्यावेळेला अग्नीसारखा रंग दिसला, पण त्यामध्ये सुद्धा कोणता अग्नी, अग्नीचे रंग वेगवेगळे. तुम्ही जर सूक्ष्म विचार केला तर पाहिलात तर वेगवेगळे रंग आहेत. तुम्ही क्रोधावस्थेत असताल फार काळ दिवसाचा, तर त्यावेळेला त्या ध्यानाच्या वेळेला तोच प्रकाश तिथे दिसत असतो.
प्रेमावस्थेत असाल, प्रेम म्हणजे भगवत प्रेम, त्या अवस्थेत असाल तर त्याचा रंग हा निळा दिसतो. आणि त्याच वर्णन माऊलींनी इथे केलेलं आहे की आम्हाला तो निळा रंग कळला पाहिजे. तो भगवंताच्या स्वरूपाचा रंग आहे. गंमत आहे बघा कशी म्हणता. दोन गोष्टी आहेत यात. राधा आणि कृष्ण यांचं हे रूप आहे. राधा कशी आहे वर्णन करतायत ती पीत गौरवर्णीय आहे. कारण गौरवर्णामध्येही फरक आहेत बर का. काळ्या रंगातही प्रकार आहे. म्हशीचाही काळा रंग आहे आणि दुसरेही काळे रंग आहेत. प्रत्येकात फरक आहे. रंग काळा म्हणत असलो तरी तसं गौरवर्णातही फरक आहे. तर राधा ही पिवळ्या रंगातली गोरी आहे. आणि ती जी गोरी आहे पिवळा रंग आहे म्हणून त्या भगवंतानी पीतांबर धारण केला तिच्या रंगाचा. आणि भगवंताचा रंग कोणता आहे असं जर म्हणाला तो आकाशी निळा रंग आहे. आणि आकाशी निळा रंग म्हणजे काय आहे तर राधेनी स्वीकारलेलं नीलवर्ण वस्त्र. तिने ते स्वीकारलं. ऐक्य कसं आहे जे देवाला आवडतं ते करावं पण त्याचा रंग घेतला. असा हा आमचा श्रीरंग आहे. असा हा श्रीरंग आहे. आणि या श्रीरंगाच्या गोडीमध्ये रंगात रंगला श्रीरंग म्हणजे हा असा रंग घेतो. याच्यावरच त्यांचा अभ्यास आहे सगळा. गुरुदेव रानड्यांचा प्रत्येक परंपरा आहे. त्याला प्रत्येकाचा एक अर्थ आहे. आपण सगळंच केलं पाहिजे असं नाहीये. एक कुठली तरी परंपरा एक निश्चित करून पुढे पाऊल टाकलं पाहिजे तरच ते आपल्याला साधू शकतं. आणि म्हणून तिथे निळसर रंग आहे. निळ्या रंगाची तेजस्वी बिंदू आहे की शोभा आहे. तिथे कृष्ण नील शोभा विकसली. आणि तुम्ही जर खरोखर साधना करायला लागलात आणि साधनेतला अनुभव म्हणून सांगेन की जो बिंदू दिसतो तो नीलवर्णीय असतो आणि तो शून्य म्हटलेला आहे. म्हणून हे सगळे योगी जे आहे ते गंगा किनारी राहतात. हा गंगेचं महत्व असं आहे ती सगळी आपल्या क्रिया तिथे देत असते. पाहता येतं, अनुभवता येतात. फार काय सांगावं. ज्ञानदेव म्हणतात मी फार काय सांगू. सहस्र दळातील निश्चयाने हे आत्मस्वरूप आहे याची येणारी ही अनुभूती आहे. आणि म्हणून हे चिंतन घडलं पाहिजे. त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. हा भाग सांगता येते. जटेचा संदर्भ आलेला आहे. ते जगद्गुरु शंकराचार्य जटा म्हणतायत. तिथे ही जटा कशी आहे त्याचं त्यांनी वर्णन करताना म्हटलेलं आहे जटावल्ली मुल्लसयंती. म्हणजे हा या योग मार्गातल्या सहस्रदळात होणार आत्मदर्शन आहे. प्रेमप्रभा आहे. आणि म्हणून काय घडतंय जटा. जटा याचा अर्थ काय. जटा म्हणजे गुंतागुंत. आपण काय म्हणतो गुंतागुंत आहे ती. तर त्याला ती सहजासहजी ती सुटत नसते. बुद्धीत जे सर्व विषय असतात त्याला मार्ग मिळाला पाहिजे. विवेकाने प्रगती झाली पाहिजे. म्हणून फक्त या ठिकाणी हे वैभव साधून घ्यायचं आहे. आणि बुद्धीचं वैभव आहे हे मानसिक वैभव आहे. हृदयाचं वैभव आहे. जगात एकच गोष्ट अशी आहे
की ते निस्वार्थ निरामय प्रेम केलं तरच विकसित होतं. आणि ह्या प्रेमाचं एक वैशिष्ट्य आहे बघा. आता आपण व्यक्तावरच प्रेम करून बघितलेलं आहे. फक्त व्यक्तावर प्रेम केल्याचे अनुभवही आलेले आहेत आपल्याला, काय येत आहेत ते रोजच्या जीवनातले. पण अव्यक्तावर प्रेम करायचं, आणि अव्यक्तावर प्रेम करता करता तो आपल्या प्रेमाने तो साकार होत असतो. साकारचे निराकार झाले, निराकाराचे साकार झाले. निराकार असलेला परमात्मा साकार होतो, आणि त्यावेळेचा त्याचा रंग हा नीलवर्णीय असतो. आणि हे वर्णन जगद्गुरु शंकराचार्य करतायत. आणि म्हणून निस्वार्थ निरामय प्रेम आपल्याला करता आलं पाहिजे. गंगेचं प्रेम असंच आहे. मंगला मंगलम यदत करोति तीर्थेश्वरम सर्व मंगल विश्वस्य मुख्य लक्ष्मणस्य. हे भगवती गंगे, तू सगळ्यांचंच मंगल करतेस, अमंगल सगळं नष्ट करून टाकतेस, आणि तू या विश्वाला केवळ प्रेममय करतेस. म्हणून या प्रेमाचं महत्व आहे. देवप्रयागला का आहे इतकं महत्व? या सगळ्या नद्या बरोबर आहेत की देवप्रयागला प्रगट झालेली गंगा आहे. या प्रयाग याचा अर्थ आहे संगम. ते त्या ठिकाणी घडत असतं. म्हणून फक्त साधकांचं प्रेम हे निरपेक्ष असायला पाहिजे. या प्रेमाने मन बुद्धी चित्त टवटवीत राहत. हे जटारूपाचं सामर्थ्य ते सांगताय. हे कशा जटा हा गुंतागुंत सोडवते, माणसाचं जीवन प्रवाहित करते. मग प्रवाह हा झाला, पण प्रवाहाचं सामर्थ्य वेगळं आहे. ती कशी येते? गंगा वाहते तेव्हा पर्वतावरून वाहत येते, सुळक्यांवरनं वाहते, पहाडातनं वाहते, सपाट प्रदेशात लोळण घेते, आणि मार्गातले खड्डे भरत ती पुढे पुढे जाते. हा तिचा प्रवाह आहे. या स्वर्गस्थ भूवर येणाऱ्या नदीचं नदीने आम्हाला पवित्र करो, असं जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. ही सगळ्या बाजूनी अशा पद्धतीने येत असते. मग ती येते कशी? माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माळीये जेऊ ते नेले, ते निवांत चिठेले. तसं व्हायला पाहिजे. माळी त्या पाण्याच्या प्रवाहाला जसं वळण देतो तसंच पाणी जात असतं. ते मी असं जाईन म्हणून जात नसतं. ते तिथे खड्डा आला तर भरून टाकतं, पुन्हा पुढे व्हायला सुरुवात होते. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे ओळखता आलं पाहिजे. आणि यासाठी हे जग प्रभूच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हे याचं जीवनशक्ती ओळखली पाहिजे. त्यामुळे तीही या प्रवाहाच्या माध्यमातनं जीवाचं रक्षण करत असते. जीवाला कार्यप्रवृत्त करण्याचं सामर्थ्य हे तिच्या प्रवाहात आहे. कार्यप्रवृत्त करणं, आनंदी करणं हे तिच्यातलं आहे. प्रवाहित स्नानाने अंतरंग शक्ती जागृत झाली पाहिजे. आम्ही स्नान करतो, पण असं होतं का आमचं? असं वाटतं का कुठे? हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. लाकडाची वस्तू पाहून मनुष्याला प्रेरणा होणार नाही, पण जेव्हा वृत्ती चैतन्यमय होते तेव्हा तिचा स्पर्श होतो, तेव्हा चैतन्य वृत्ती जागृत होते. आपल्याला त्याच्यातनं प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. हे सगळं अव्यक्त आहे, फक्त जाणीव आहे.
आणि ही जी जाणीव आहे त्याचा आपण विचार करायचा आहे. म्हणून प्रवाहित होताना ते सगळ्याचाही उद्धार करत असते, कोणीही येऊ. गंगा प्रवाह श्रुतिरूप आहे, तो प्रवाह चैतन्य निर्माण करणार आहे. म्हणून गंगा आहे कशी, तर भगवंताचा करुणा प्रवाह रूपाने ती वाहत असते. ती भगवंताची करुणा आहे. आणि ह्या करुणेत एक दिव्यता आहे. मग दिव्यता कशात असते? आपण दिव्य शब्द म्हणत असतो करत, पण कशात आहे? तर जलसुक्त म्हटल्यावरती पाऊस पडतो हा अनुभव आजही लोकांना येतो. जलसुक्त म्हणतात त्यावेळेला पाऊस पडतो, पाऊस पडू शकतो आणि सृष्टी आनंदित होते. यात दिव्यता आहे. बासष्ट 63च्या दरम्यान पुष्कळ दुष्काळ, पाऊस खूप लांबलाच होता, नव्हताच जवळजवळ. त्यावेळेला सगळे आम्ही लहान लहानच होतो, पण हवालदिल झालेले लक्षात येत होतं लोकांना. आणि पाण्याची टंचाई, टँकरने येणार पाणी. त्यावेळेला 61 सालचा पूर झालेला, सगळीच पुण्याची वाताहत. म्हणजे निदान शनिवार पेठेची, तर शनिवार नारायण सुद्धा अर्धी, पण शनिवार पेठ पूर्ण. पण पाण्याचा अभाव हा सगळीकडे जाणवत होता. त्यावेळेला हा जो मोरेश्वर घैसास आहे, त्याचे वडील विनायक भट्ट घैसास तपस्वी होते. ब्राह्मण कार्यालय समोर राहत होते ते, समोरच्या वाड्यात. त्यांनी ओंकारेश्वराच्या इथे पाऊस पडण्यासाठी, ते आम्ही दर्शन घेतलं होतं म्हणून मला आता आठवलं, पाऊस पडावा म्हणून फार मोठं अनुष्ठान तिथे सुरू केलं होतं. त्याला सुद्धा पवित्रता लागते, शुद्धता लागते. कोण करतंय याच्यावर अवलंबून असतं बरं का. सगळं तीच गोष्ट सगळ्यांकडनंच होईल असं नाही. बघा, तुम्हाला तसा अनुभव घ्यायचा आहे तर माहिती म्हणून सांगतो. रामायणामध्येच वशिष्ठ गुरूंनी दशरथाला पुत्र व्हावे म्हणून प्रयत्न केला नव्हता का? केला होता, पुष्कळ केले होते. अनेक यज्ञ केले, अनेक गोष्टी केल्या, अनुष्ठानं केली, काही झालं नाही. शेवटी म्हणाले मला यश येत नाहीये. कबूल केलं मनात. आणि त्यांनी ऋषशृंगाला स्वर्गात बोलवून घेतलं. तो तपस्वी आहे. त्याच्याकडनं पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेतला. पुत्रकामेष्टी यज्ञाचेही 2-3 प्रकार आहेत. तेव्हा त्याला तिथे यश आलं. असं यश आलेलं नाही, वशिष्ठांना सुद्धा झालेलं होतं. म्हणून कोण करताय, काय आहे, यालाही महत्व आहे. सगळ्यांनी सगळं करून होईल असं नाही. तसं हे जलसुक्तामध्ये दिव्यता याला म्हटलेलं आहे. म्हणून पाणी म्हणजे जीवन आहे, वसुंधरेचं वैभव आहे. चैतन्यमयता, करुणामयता याचा समन्वय म्हणजे भगवती गंगा आहे. गंगा प्रवाह म्हणजे वर्षा ऋतूत सृष्टी बहरून जाते, जमीन भिजते, सृष्टी सतेज होते आणि भगवंताच्या ऐश्वर्याचा गंध हा सगळीकडे पसरतो. कस्तुरी मृग गंधाचं महत्व स्वतःला समजत नाही, तसं आपलं होतं. कस्तुरी मृग हे आहेत बर का. हिमालयामध्ये एक अभयारण्य आहे कस्तुरी मृगाचं. एका प्रवासात आम्हाला ते लागलेलं होतं. थांबून देत नाहीत, लांबनं बघायला मिळालं तर मिळालं.
पण गंध मात्र त्या सबंध परिसरात त्याचा असतो. आणि त्या गंधाची तुलनाही करता येत नाही, असा तो गंध असतो. आणि त्यालाच माहित नसतं माझ्या पोटात गंध आहे. तसं ह्या पृथ्वी मातेचं सुद्धा होत, हा भगवतीचा गंध आहे, पाप नष्ट करत. याचा अर्थ तरी काय? पाप नाहीस करत असं म्हणताय. साधक वा भक्ताची पाप प्रवृत्ती नष्ट होते, पाप नष्ट होत नाही. प्रवृत्ती नष्ट होते, अधिक सान्निध्याने हे घडत. मग होतं काय? तर पापकर्म हे शेवटी पुण्यकर्मामध्ये परिवर्तित होतो. आणि म्हणून अंधश्रद्धा, संशय, अहंकार ही सगळी अमंगलता आहे, ती आपोआप नष्ट होऊन जाते. यासाठी पंडित जगन्नाथ म्हणतात, ते सलिलम अशिवम शमनस्तुये, सद्भक्तांचं अशिव नष्ट करणारचं सामर्थ्य या गंगा प्रवाहाला आहे. म्हणून गंगा खरं आत्ता या काळामध्ये गंगा लहरी केला जातो. त्याच्यात 2 भाग आहेत, पण एवढा विस्तार आपल्या उपलब्ध अवधीत होणार नाही, म्हणून त्याला स्पर्शता केला नाही. सांगून झाले आमचं 2-3दा. पण त्याला अवधी खूप लागतो, वेळ पुष्कळ आहे त्याचा. पंडित जगन्नाथ औरंगजेबाची एक मुलगी लवंगी म्हणून, तिने पंडित जगन्नाथांशी विवाह केलेला असतो. गंगा किनारी दोघं राहतात. पण औरंगजेब काय स्वस्त बसणार आहे का? त्रास देत होता. म्हणून ते त्या ठिकाणी गंगा किनारी बसून भगवती गंगेला आवाहन केलेलं आहे. तेव्हा त्या घाटाला 52 पायऱ्या होत्या. 51 आणि 52 वेळेला ते विलीन झाले. बघायला पाहिजे, परत एकदा बघायला असेल. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी एक एक पायरी ते गायला लागले, आणि एक एक पायरी गंगा प्रवाह हा वर आलाय. लवंगी आणि ते दोघही बसले, आणि शेवटच्या कडव्याला म्हटल्याबरोबर गंगा प्रवाह हा जोरात आला आणि तो त्यांना घेऊन गेला. इतकं सामर्थ्य आहे त्याचं, हे अनुभवायला येतं. हे सगळं ती करत असते. म्हणून मनुष्याला यातनं दृष्टी लाभली पाहिजे. कशाची? साधनेतली दृष्टी लाभली पाहिजे. नीतिशास्त्र सांगतं, धनक्षय वर्धते अंतरधनाने, पुण्यक्षय नीच धनस्य सेवा, कुलक्षय व्यभिचार, बुद्धी पापक्षय श्री रघुनाथ सेवा. ज्या वेळेला आपण साधनेमध्ये रममाण होतो, पहिला पाहिजे ना, हळूहळू का विना पहिला पाहिजे. आणि जर होत असू तरच याचा अर्थ आपला पापक्षय होतोय. ज्याचा पापक्षय व्हायला लागतो तो साधनेत दृढ होत जातो. साधनेत दृढ होणं म्हणजे भगवंताचं सान्निध्य घडणं. भगवंताचं सान्निध्य घडणं की आपोआप आपण त्यातनं आपल्याकडे ती शक्ती, भगवत शक्ती कडे आपण जात असतो. आणि म्हणूनच द्युलोकाच्या ठिकाणचं वर्णन त्यांनी केलंय, ते स्वर्गाच्या वर आहे. याचा अर्थ तिथे शोभा आहे फार मोठी. म्हणून जगाची शोभा वाढली कशाने असं जर म्हणाल तर एकानेच वाढली,
प्रल्हाद, नारद, पराशर, उद्धव, सुदामजी यांनी या जगतातला प्रेम प्रवाह ओळखला आणि जगाला शोभा आणली, ती भगवत प्रेम जागृतीचे. आणि ते आपल्याला झालं पाहिजे. म्हणून पंडित जगन्नाथ म्हणतात, ते वारा प्रवाहन अपरम श्रेयंतो दीक्षतु. तुझा प्रवाह आम्हाला अपार वैभव देवो, आमचे पाप हरण करावं. मागणी कोणती नाही, परंतु तुझं वैभवच असं आहे की त्याच्यात सगळ्याचा नाश होतो. तेव्हा हे भगवती, आम्ही तू एवढंच कर की ते वारा, म्हणजे तुझा वारा जरी आला, काय वैभव आहे बघा, तुझा वारा जरी आला तरी सुद्धा आमच्या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे. आपला औराट पाऊलकातच असतो आपण, पळापळ नुसते. आणि यासाठी आम्हाला वैभव प्राप्त हो, पाप हरण व्हावं. वैभव प्राप्त हो म्हणजे मार्ग भिन्न आहे, पण उद्दिष्ट एक आहे. प्रवाहाचं सामर्थ्य ते म्हणजे काय? मनुष्याच्या अंतरंगातल्या दुर्वासना, दैन्य गंगा मैया धुवून काढते, स्वच्छ करते. काय गंगेचं वैशिष्ट्य आहे? आपल्याकडे लहान मूल असतं, लहान मूल असेल तर काही त्यांनी केलं असेल तर ती आई काय करते, त्याला स्वच्छ करते आणि मग कोणाकडे द्यायचं झालं किंवा कोणी घेत असेल तर देते. तसं गंगा मैया सुद्धा कडे जो येतो त्याला ती स्वच्छ करते आणि भगवंताच्या मांडीवरती नेऊन ठेवते. पण आपण तितकं जाणार का? तसे जाऊ का? हे जायला पाहिजे. म्हणून हा प्रवाह न अटणार आहे. समुद्र प्रमाणे तो अटत नाही, वाढत नाही. आणि म्हणूनच हे वैभव तिचं आहे. दुसरा एक भाग आहे, मातेचं दूध कुठपर्यंत असतं, बारकाव आहे. मातेचं दूध हे बाळाला दात येईपर्यंतच असतं. एकदा बाळाचे दात यायला लागले की तिला काही वेगळं करावं लागत नाही, आपोआप ते अटत जात, असं म्हणतात. माझा अनुभव नाही. हे कसं होत, हे कोण करतं? आणि म्हणून शिते मनुष्याचा जन्म झाला, पण हा जन्म कृतार्थ होण्यासाठी गंगा प्रवाहाची व्यवस्था भगवंतानी केलेली आहे. म्हणून या गंगेचं महत्व आहे. म्हणून या 10 दिवसामध्ये गंगाचं महत्व ऐकावं, गंगा स्नान करावं, जमेल तेव्हा अनुभव येतो आणि त्याचा आपल्याला उपयोगही आपल्या साधनेसाठी होत असतो. म्हणून या रूपाने आपण आज 2 श्लोक यातले पाहिलेले आहेत. गंगाष्टक म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांचं आहे, त्याच्यावरच आपण चिंतन करत गंगेचं महत्व आणि तिच्या गोष्टी काही आपण उर्वरित 5 दिवसात 4 दिवसात पाहणार आहोत. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वाहा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. गंगा मैया की जय. जय जय रघुवीर समर्थ.